विविध क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, बँक क्षेत्रामध्ये हा संगणक हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणजे संगणकाचा शोध अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन स्पेसफर एट्स आणि जॉन माउचेल यांनी 1946 मध्ये लावलेला आहे. आणि सर ह्या संगणकामध्ये होलचा वापर करण्यात आलेला होता. हे होल आकाराने खूप मोठे होते आणि यांना उष्णता तर खूप लागायची आणि यांची उष्णता कमी करण्यासाठी एअर कंडिशनर म्हणजे एसीचा वापर करण्यात आलेला होता. दुसऱ्या पिढी 1959 ते 1963 पण चालू केलेली आहे. याच्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूबच्या जागी ट्रान्झिस्टरचा वापर करण्यात आलेला होता. ह्या पहिल्या पिढीतील संगणक दुसऱ्या पिढीतील संगणकामुळे यांचा आकार कमी झाला आणि यांना वीजही कमी लागू लागली आणि यांचा आकार कमी झाला. आता आजकाल विसरा खूप मोठी समस्या झाली पण बरोबर आहे. जर आपण विसरवरमध्ये कचरा दिसत आहे आपण स्वतः कचरा करत आहोत. म्हणजे मोठ्या प्रमाणात शहरी प्रमाणात कचऱ्याला उचलून धारण केले. आता जी मोठी मोठी शहर म्हणजे मुंबई, पुणे, उदाहरणार्थ मुंबई, पुणे घेतलं तर या ठिकाणी मुंबईमध्ये तर 5,000 टन कचरा झालेला आहे. त्यासोबतच पुण्यामध्ये 19 टन झालेला आहे. शहरी भागातील कचऱ्याचे प्रमाण खूपच वाढत आहे. आता कचरा वाढला म्हणजे प्रदूषण होणार. आता प्रदूषण झाल्यानंतर वातावरण सगळं ऊर्जा म्हणजे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करू शकतो. ऊर्जेचे प्रकार औष्णिक ऊर्जा, सौर ऊर्जा, रासायनिक ऊर्जा अशा विविध प्रकारची ऊर्जा आहेत. तसेच एक आहे हरित ऊर्जा. हरित ऊर्जा म्हणजे मानवाला कोणताही नुकसान होत नाही आणि पर्यावरणालाही देखील नुकसान होत नाही. त्यापासून आपण जलविद्युत निर्मिती कशी करतो मी हे तुम्हाला सांगत आहे. इथून पाणी पडतो. पाणी पडल्यानंतर हे पाणी धरणात साठलेलं असतो आणि ते टर्बाईन असते. टर्बाईन फिरल्यानंतर मग जलित्र फिरतो. जलित्रापासून आपल्याला विद्युत निर्मिती करता येते. जलविद्युत निर्मितीचे काही फायदे आहेत तर काही नुकसान आहेत. फायदे म्हणजे आपण जलविद्युत निर्मितीमध्ये कोणताच इंधन वापरला जात नाही आणि प्रदूषणही होत नाही. धरणात पाणी असल्यातच आपण विद्युत निर्मिती करू शकतो. पाणी नसल्यास आपण विद्युत निर्मिती करू शकत नाही. त्याचे पेशीची रचना ही वनस्पती पेशी व ही प्राणी पेशी. वनस्पती पेशीमध्ये 9 घटक असतात तसेच प्राणी पेशीमध्ये 8 घटक असतात. तंतुकणिका तंतुकणिका ही पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम करते व इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने तंतुकणिकाला पाहिल्यास तंतुकणिका ही दुहेऱ्या वर्णाची बनलेली दिसते. तंतुकणिका ही वनस्पती पेशीमध्ये आणि प्राणी पेशीमध्ये पण असते. पेशीभित्तिका पेशीभित्तिका ही शैवाल, कवक आणि वनस्पती यांच्या भोवती आढळून येते. पेशीभित्तिका ही प्राणी पेशीमध्ये नसते. पेशीभित्तिका ही सेल्युलोज व बॅक्टेरिया 2 कर्बोदकापासून बनलेली असते. पेशी 4 खंड पडतात. आधुनिक आपत्ती साहित्य 3 प्रकार पडतात. धातू व धातू सदृश्य व त्यामध्ये नागरी रेषा सुद्धा असते. नागरी रेषेच्या डाव्या बाजूला धातू व उजव्या बाजूला धातू असतात व या ठिकाणी धातू सदृश्य असतात. या खंडामध्ये ॲक्टिव्हेट श्रेणी व ॲक्टिव्हेट श्रेणी असतात. यामध्ये मध्यकर्ण आणि तिसरा आहे आंतरकर्ण. बाह्यकर्णाचा असा उपयोग आहे की बाह्य भाग हे दोन्ही तरफ एकत्र करून कर्णनलिकेद्वारे मध्यकर्णापर्यंत पोहोचवत असते. नंतर आहे मध्यकर्ण. मध्यकर्णाच्या पोकळीत एक पातळ पडदा असतो. त्याच्याने आपल्याला ध्वनी ऐकू येत असते. जेव्हा माध्यमातील संपीडन कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचते, पडद्याच्या बाहेरील दाब वाढतो आणि कानाचा पडदा हे मध्ये ढकलला जातो. जर तिथे विरळण झाले तर ते दाब कमी होतो व कानाचा पडदा बाहेर ढकलला जातो. यामुळे ध्वनी तरंगामुळे पडद्याचे कंपन होत असते. तिसरा आहे आंतरकर्ण. आंतरकर्णाचा उपयोग असा आहे की जे बाह्य भागापासून ध्वनी येते त्या ध्वनीला ग्रसनीकर्ण नलिका येथून आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आंतरकर्ण करत असतो. आणि आवाजाचा वेग हे 1130 फूट प्रति सेकंद असते आणि तासाला 770 मैल इतका असतो. पेरू देशातील अडीच पर्वताच्या नदीतून उगम पावत असते. या नदीमध्ये जलवाहतुकीचे मार्ग मोठ्या प्रमाणात आहेत. ब्राझीलमधील सर्वात मोठे बेट म्हणजे मॅरेगा बेट आहे. ब्राझीलमधील सर्वात मानले जाते. या फुलामध्ये बाहेर 4 मंडळे असतात. जायंग, उमंग, दरपुंज आणि उदरपुंज ही 4 मंडळे असतात. उमंग आणि जायंग हे मंडळ ज्या फुलामध्ये असते हे प्रजननाचे काम करते म्हणून त्यांना आवश्यक मंडळे म्हणतात. दरपुंज आणि निदरपुंज
सर्वोत्तम दोष आहेत, जसे की लघुदृष्टिता, दूरदृष्टिता आणि वृद्धदृष्टिता. हे रोग झाल्यास आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकणार नाही आणि आपल्या डोळ्यांचे आजार होऊ शकतात. म्हणून मी हा रोग का होतो व त्यावरील उपाय मी ते लिहिलेले आहेत व आपण आपल्या डोळ्यांची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे त्यासाठी मी इथे काही मुद्दे घेतले आहेत. जसे की आपण जास्त वेळ स्क्रीन टाइम टाळले पाहिजे व आपले डोळे नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजेत आणि नेहमी प्रमाणात व्यायाम केला पाहिजे. आणि जर आपला चष्मा आता हे अन्न कशा प्रकारे आपल्या पोटामध्ये पचन होते, तर हाच प्रश्न घेऊन मी या प्रश्नावरती माझा चार्ट तयार केलेला आहे. तर माझ्या चार्टचे नाव आहे पचन संस्था म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता पचन संस्थेची सुरुवात कशी होते, तर पचन संस्थेची सुरुवात ही मुखगृहापासून होते, त्याला आपण तोंड असे म्हणतो. आता तोंडापासून सुरुवात झाली, जेव्हा आपण अन्नाचा घास घेतो, घास घेतल्यानंतर आपल्या दाताने ते बारीक केलं जातं आणि बारीक केल्यानंतर आपल्या तोंडामध्ये सलायवा असतो. सलायवा म्हणजे लाळ. लाळ असल्यानंतर ती जे जेवण आहे आपलं अन्न, ती लाळ आपल्या अन्नामध्ये मिसळते. आता अन्नामध्ये तरी मिसळली, पण आपल्याला हा देखील प्रश्न पडतो की आपण श्वास घेतो, मग हे अन्न आपल्या श्वसननलिकेत का नाही जात? कारण श्वसननलिकेमध्ये एपिग्लेटोस हा नावाचा एक घटक आहे. या घटकामुळे आपलं जेव्हा अन्न श्वसननलिकेत जातं तेव्हा हा एपिग्लेटोस हा घटक आहे, हा श्वसननलिका बंद करतो. बंद केल्यानंतर ते पुढे घासिकामध्ये जातं. घासिकेला दुसरं नाव आहे अन्ननलिका. ही अन्ननलिका आपल्या घासिका म्हणजे जठरापर्यंत जोडलेली असते. मग त्या जठरामध्ये देखील जठर ग्रंथी सरांनी मला फोन केले, माझी सरांची ओळख नाही आहे, मी आज पहिल्यांदाच बघितलो. आणि त्यांनी फोन केले की असं असं तुम्ही आम्हाला उपलब्ध होतात का. मी अगोदर थोडं म्हणजे नकारही दिलं नाही होकारही दिलं नाही, कारण कसं आपला वेळ म्हणजे हे होऊ नये बाबा, आणि उद्यापासून तरी 7 तास ड्युटी. त्याच्यामुळं सरांनी पुन्हा आणखीन एकदा फोन केले. मलाच आता कार्यक्रम आहे लेकरांचा, सर घेतात आणि रविवारी सर आपण शासकीय कर्मचारी रविवारला आपण फार अलर्ट असतो, आम्ही 1 मिनिट सुद्धा वाया घालत नाही, तरी सुद्धा ते रविवारी लेकरांसाठी एवढा वेळ देतात. मग मी म्हणलं बाबा येतो, तरी सुद्धा सोबत कोणते सर आहेत त्यांना सांगा. याचा म्हणायचा उद्देश एकच होता, सर माझं जर हुकलं सरावर आपण भागवावं, हा माझा उद्देश होता. पण इथं आल्यानंतर मी बघितलं याच्यावढा चांगला वेळ रविवारी मी कुठंच घालू शकत नाही आजपर्यंत. 8:30 पासून इथं आहात है ना, 8:30 पासून इथं आहात तुम्ही. आणि माझं एक पत्ते आहे की मी रविवार शनिवार काही असो, गावाकडे निघू का कुठे निघू, मी माझ्या जवळच्या लेकरांना 1-1.5 तास शिकवल्याशिवाय मी बाहेर येत नाही. मी पहिल्यांदा गुरुजी आहे, मी 28 वर्ष शिक्षकाचं काम केलं, आता प्रमोशन होऊन आता आहे मी त्या प्रशासकीय याच्यामध्ये. पण पहिल्यांदा लेकराला न्याय देणे माझं काम आहे. मी ज्याही शाळेत आलो किंवा ज्याही जिथं गेलो, आजही ती सर्व विद्यार्थी मी तुमच्यात बघितलं आज, कारण तुमचं जे प्रेझेंटेशन बघितलं किंवा तुमचं मला आमचे संजय बहिणी जे आहेत ना, त्यांनी सहज सांगितलं की थोडंसं जाऊन या, माझ्यासाठी जाऊन या. त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही तात्काळ मी म्हणलं बाबा आता संजय बहिणी म्हणाले, म्हटलं चला जाऊया. कारण एका ध्येयानं प्रेरित असलेले, पैसा प्रत्येक जण कमवत आहे, प्रतिष्ठा प्रत्येकाला आहे, पण एका अजान लेकरासाठी, तुम्हाला माहित नाही तुमचं भविष्य काय आहे, पण तुमचं भविष्य काय करावं ते त्यांना माहित. त्या भविष्यासाठी ते धडपडणार आहेत. म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण काहीतरी आपण सहकार्य करावं, यावं. कारण मी एवढे इथं जवळ असून सुद्धा मी कधी आलं नाही आणि मला माहिती नाही. कारण संजय भरीने मला कंटिन्यू सांगितलं त्यांनी की बाबा तुम्ही एकदा जाऊन या, तुम्ही फक्त 2 मिनिट जाऊन या, 5 मिनिट जाऊन या. पण आज तो योग आला आणि खरंच मला म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे की तुमचे जे प्रेझेंटेशन मी बघितलं आणि आता माझा सत्कार मी जो वेळ लागला सर, याच्यानंतर ज्या वेळेस आपले कार्यक्रम किंवा कधी असतील
मी माझ्या शेड्यूल मधून वेळ काढून मी पूर्णपणे याच्यासाठी वेळ देईन, तुमच्या मनोरंजनासाठी किंवा तुमच्या याच्यासाठी. तर तुम्ही बनलं पाहिजे. तुम्हाला केव्हाही गरज पडेल तर आम्ही त्या ठिकाणी येऊ, पण एकच ठरवा, या सगळ्यांचे कष्ट वाया जाऊ नये. आई वडिलांचे कष्ट कधी बघा ना, आई वडील झोपल्यानंतर त्यांच्या पायाला किती घटे पडले, खुरूप म्हणतो बघा आपण काट्याचे, ते बघा कधी तर आईचे पाय दाबा, आईच्या हाताला इथे किती घटे पडले तेही बघा, है ना. मग तेव्हा कळेल आपल्याला किती अभ्यास करावा लागेल. सहज वही मागतो आपण, एक वहीची किंमत काय, त्या वहीसाठी आई वडील काय करायले, आपले भाऊ बहीण काय करायले. त्याच्यामुळं हा विषय साधा सोपा. तुमची स्पर्धा शिर्षीतली अशी नाही आहे, तुमची स्पर्धा लातूर निलंग्यामधली अशी नाही आहे, होल इंडिया होल वर्ल्ड आता जगाची आपली स्पर्धा आहे. आता एक परीक्षा आहे 4 डिसेंबरला. मला वाटतंय आपल्या या शिर्षी केंद्रातल्या शाळा बहुतेक सीपीएस शिर्षीतली काही विद्यार्थी असेल. नॅशनल अचिव्हमेंट सर्वे म्हणून एक परीक्षा आहे, जागतिक लेवलची परीक्षा आहे ती. दर 2 वर्षाला ती परीक्षा होते. 12 शाळा निवडलेल्या आहेत तालुक्यातून. हार्ड परीक्षा एक. याच्यात तुम्ही जर चमकलात ना सर, आता आम्ही बंगालची लावतो, तिथली मुलगी असं स्पर्धेत भाग घेतली सर, इस्रोला जाऊन आली परवा. 7वीची मुलगी संगीता काटाळे नावाची पोरगी, आम्ही तिला त्या परीक्षेला बसवलं, तिनं इस्रोला जाऊन आली. तिला ते वेगळं जॅकेट शासनाचं सगळं फुकट इथून नेलं, गाडी इथं पाठवलं बंगालची चिरीला, इथून नेलं तिला ते हेल्मेट तिचं ते. त्याबरोबर 7-8 जण पहिला होते. दुसरं येणाऱ्याने समजायचं मी एकटा दुसरं आहे, तुमच्या बरोबर आणखी बरेच जण दुसरा आहे. म्हणजे बऱ्याच जणांची ही जे प्रेझेंटेशन आहे, सादरीकरण आहे तुमचं अतिशय छान होतं. आणि तुम्ही बरेच जणांनी चांगला विषय निवडला होता. त्या विषयामध्ये आज आपल्याला तेवढं प्रेझेंटेशन नाही जर जमलं असेल, त्याच्यात आपल्याला काहीतरी बनायचं आहे. आज तुम्ही ठरवा. हे सगळं कोणासाठी चालू आहे मला सांगा, काय गरज आहे. क्लास घेणारे क्लास घेतात, दर महिन्याला जे आपली वर्गणी आहे ती शिकवणीची वर्गणी आहे ती घेतात. हे एवढं करून उपाशी राहून एवढे काम करणं है ना, हे कोणासाठी चालू आहे सगळं, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी चालू आहे. आणि मला सांगा, एवढे मोठे मोठे अधिकारी बनले, सगळे बनले, ज्याला सगळं काही कमी पडतंय तेच पुढे जाते.